कोणतंही गव्हर्मेंट आलं आणि कोणतंही सरकार आलं, नोकऱ्या मिळणार नाही आहेत. 10वीमध्ये पास झालेल्या सर्व मुलांचं हार्दिक अभिनंदन आणि 12वीमध्ये पण सगळी मुलं जी पास झाली असतील त्यांचंही हार्दिक अभिनंदन. जे टॉपर झाले असतील त्यांचंही हार्दिक अभिनंदन आणि जे फेल झाले असतील त्यांचंही अभिनंदन. फेल झाली याचा अर्थ असा नसतो की लाईफ संपली किंवा कमी मार्क पडले याचा अर्थ असा नसतो की लाईफ संपली. विराट कोहली स्कूल ड्रॉपआउट, सचिन तेंडुलकर स्कूल ड्रॉपआउट, तुम्ही जो मोबाईल वापरता ॲपलचा स्टीव्ह जॉब स्कूल ड्रॉपआउट, धीरूभाई अंबानी अडाणी व्यक्ती, आमचे नरेंद्र मोदी चाय विकायचे, सलमान खान स्कूल ड्रॉपआउट, आमिर खान स्कूल ड्रॉपआउट, अजून असंख्य नावं देऊ शकतो ज्यांनी ट्रिलियन पैसा कमवला. ट्रिलियन, कोट्याधीश झाले. हे मार्कलिस्ट असताना हे राऊंड करून देतात, असं गोल करून देतात. गोल करून कशाला देतात माहिती आहे का? मला बोलायचं नाही, समजून घ्या. त्यामुळे हे मार्कलिस्ट आहे ना, ही कोणाची जिंदगी बनवत नाहीत. खूप असे टॉपर आहेत जे आजही नोकरीसाठी भटकतात आणि आई वडिलांचे एवढे पैसे खर्च करून आजही नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे लोड घ्यायचा नाही की एवढेच पर्सेंटेज आले पाहिजे, तेवढेच पर्सेंटेज आले पाहिजे. पर्सेंटेज तुमची जिंदगी बनवत नाही. आणि मी एक जिता जागता उदाहरण आहे, मी लांबचं नाही सांगत. मी 12th रिपीटर आहे, बट मला माहिती आहे ना, तुम्हाला शिकायचं असेल तर काय शिका? मनी मॅनेजमेंट शिका. तुम्हाला शिकायचं असेल पब्लिक स्पीकिंग शिका. तुम्हाला शिकायचं असेल निगोशिएशन स्किल शिका. तुम्हाला शिकायचं असेल ऑब्जेक्शन हँडलिंग स्किल शिका. तुम्हाला शिकायचं असेल बिझनेस बिल्ड करायला शिका. तुम्हाला शिकायचं असेल सोशल मीडिया शिका. तुम्हाला शिकायचं असेल ऑनलाईन बिझनेस कसा बिल्ड केला जातो शिका. दुनियेत खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना. नोकरी का मागायची? कुठलंही गव्हर्नमेंट आलं नोकरी मिळणार नाही आहेत. बेरोजगारी वाढणार. आज ज्या चोऱ्या होतात सगळ्यात जास्त करून जी मुलं आहेत ना ग्रॅज्युएट आहेत, जी चोऱ्या करतात, पाकिट मारतात, घर फोडतात. त्यामुळे ह्या लोड घ्यायचा नाही मी टॉपरच पाहिजे. बस आपल्यामध्ये स्किल निर्माण करा, आपल्यामध्ये कौशल्य निर्माण करा. शिकायला पाहिजे का? डेफिनेटली शिकायला पाहिजे, पण केवढं? दुनियेचं ज्ञान मिळेल, दुनिया जेवढी समजू शकते तेवढंच. बाकी तुम्ही समजदार आहात. थँक्यू सो मच.